दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी। बट लेन्सेस वाली मृण्मयी कोण आहे? ही न्यू मृण्मयी आहे दोस्तों, कारण की या व्हिडिओमध्ये न्यू प्रोडक्ट सुद्धा ट्राय केलेले आहेत मी, आणि हे सगळे प्रोडक्ट्स यूज करून मी हा काहीतरी डिफरंट मेकअप लुक क्रिएट करायचं ट्राय केला आहे। आणि खूप जास्त मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला, कारण की मी खूप सगळे नवीन मेकअप ट्राय केला आहे। आणि हे सगळं मेकअप मी नायकाच्या पिंक फ्रायडे सेल मधनं घेतलेलं आहे, तर ते सगळं मला तुमच्या बरोबर ट्राय करायचं होतं, ऑनेस्ट रिव्ह्यूज द्यायचे होते, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। ओके दोस्तों, मी ना मस्त लेन्सेस घालून आली आहे, कारण की हे पण न्यू प्रोडक्ट आहे, हे पण मला ट्रायच करायचं होतं। तर हे आहे पॅकचे लेन्सेस आणि याचा शेड आहे आयरिस ग्रे कलर मध्ये आहेत हे। आणि मला आज जो लुक क्रिएट करायचा आहे त्याच्यासाठी हे लेन्सेस परफेक्ट राहणार, म्हणून मग मी आताच ट्राय करून घेतले। आणि तसे तर मला असं काही इरिटेट करत नाहीये, बट मी आता मिरर मध्ये असं जवळून बघितलं तर मला दिसलं की हा जो लेफ्ट साइड वाला लेन्स आहे ना, इथे थोडासा याला कट आहे, तर चांगली बात नाहीये। एक तर तो मी घालता घालता आला असू शकतो, बट मी असं काहीच नाही केलं, मी एकदम चांगल्या पद्धतीने घातले लेन्सेस, त्यामुळे मला हे काही आवडली नाहीये बात। आणि हे फर्स्ट अँड लास्ट टाइम मी हे लेन्सेस घालत आहे, याच्यानंतर मी घालणार नाहीये, कारण की मला माझ्या डोळ्यांना त्रास नाही द्यायचा आहे। लेन्सेस तर मी लावलेले आहे आणि मला असं सर्दीसारखं वाटतं, कारण जेव्हाही लेन्सेस लावतो डोळ्यातून पाणी येतं, आणि जेव्हाही माझ्या डोळ्यातून पाणी येतं तेव्हा मला सर्दी होते। तुम्ही माझं नाक वगैरे पण लाल झालेलं बघू शकता। आता आपल्या या प्रोडक्ट म्हणजे या हॉलचं किंवा या व्हिडिओचं फर्स्ट प्रोडक्ट आहे जे मी ट्राय करणार आहे, ते आहे हे मेबेलिन फिट मीचं प्रायमर। हे मी खूपदा माझ्या व्हिडिओज मध्ये यूज केलेलं आहे आणि मला हे खूप आवडतं। खूप मस्त प्रायमर आहे, ऑइली स्किन टाइप साठी ते एकदम बेस्ट प्रायमर आहे। मी हे थोडं थोडं लावते इथे, इथे अँड इथे, आणि हे मी पूर्ण फेस वरती त्याला स्प्रेड करून घेणार। याने तुमचं मेकअप इतकं छान टिकून राहतं आणि तुमचा बेस पण खूप मस्त एकदम असं फ्लॉलेस दिसतो। सो तुम्ही जर हे ट्राय नसेल केलं तर नक्की करा। याच्यामध्ये एक ड्राय स्किन टाइप साठी पण येतं, आणि हे जे आहे हे ऑइली स्किन टाइप साठी आहे। ऑइली वाल्या मुलींना मी सांगते की मी टेस्ट केलेला आहे, मी ट्राय केलेला आहे, सो तुम्ही ते हे नक्कीच एकदा ट्राय करा। आता मी जे प्रोडक्ट यूज करणार आहे ते मी या नायकाच्या सेल मधून नाही घेतलंय, बट हे पण न्यूज प्रोडक्ट आहे। हे आहे लॅक्मेचं लुमी लिट क्रीम, आणि हे पण मी यूज करणार आहे। तर हे ॲज अ प्रायमर आपण यूज करू शकतो, आणि इल्युमिनेटर काइंड ऑफ अ क्रीम आहे, तर तुमच्या स्किन वरती छान ग्लो येतो, असं डूई फिनिश येते, आणि तुमचं मेकअप मस्त दिसते, एकदम असं ड्राय ड्राय बिलकुल नाही दिसत, डूईनेस येते, आणि ते विंटर्स मध्ये खूप मस्त दिसते। तुम्ही बघा, इकडे बघा आणि इकडे बघा, किती छान असं शाईन आलेली आहे। सो ते मेकअपच्या आतमध्ये असं असलं की मेकअप खूप मस्त दिसते, त्याच्यामुळे हे पण इथे पण लावते थोडं। माझी स्किन तर अशी चमकत आहे आता, बट तुम्ही माझी आता स्किन बघून घ्या, बेअर फेस आहे, बिलकुल मेकअप नाही आहे, आणि किती मस्त ग्लो आलेला आहे। सो हेच पाहिजे असते विंटर्स मध्ये दोस्तों, आणि ते आपण मिळवू शकतो ह्या दोन प्रोडक्ट्सनी। सो येस, आता मी पटकन फाउंडेशन वगैरे लावून येते, माझा बेस तयार करून येते, आणि मग जेव्हा मी आईज करणार ना तेव्हा आपण भेटू। ओके, मी आली आहे परत, आणि मी माझं पूर्ण बेस केलेला आहे, आणि आता आपण करूया माझे आईज। आपण म्हणजे मी करणार आहे माझी आईज। तर आय गेस सगळ्यात पहिले मी आयब्राउज करायला पाहिजे, आणि मी युजली मस्काराच्या नंतर आयब्राउज करते, बट आज माझ्याकडे आयब्राउज साठी एक न्यू प्रोडक्ट आहे। हे आहे एल्फची आयब्राउ पेन्सिल, आयब्राउ पेन्सिल, इन्स्टंट लिफ्ट आयब्राउ पेन्सिल आहे ही। याचा शेड आहे ब्राऊन, आणि रिट्रॅक्टेबल पेन्सिल आहे। सो बघूया कशी वर्क करते। मी जानबूझ के असा शेड घेतला की जो असं एकदम असं हार्श लाईन नाही दिसली पाहिजे म्हणून, कारण की मला अशा नकली आयब्रोज दिसणं बिलकुल नाही आवडत। छान वर्क करत आहे, एकदम अशी हायली पिगमेंटेड नाही आहे, जे मला आवडलं, कारण की मला पाहिजे पण नाही माझी आयब्रो पेन्सिल एकदम पिगमेंटेड राहावं, आणि मी एक लाईन मारल्यावरच ती एकदम अशी हार्श लाईन बनाव। तर दुसऱ्या साईडला याच्या आहे स्पूली, ज्याने मी माझं जे प्रोडक्ट आहे ते स्प्रेड करणार आहे इव्हनली, म्हणजे आयब्राव छान दिसेल। सो तुम्हाला या दोन आयब्राव मधला डिफरन्स दिसत आहे नाही, कारण की माझे आयब्राव्स टचवूड ऑलरेडी थोडेसे थिक आहेत। सो मला गरजच म्हणजे गरजपेक्षा मी करतच नाही, मला इतका डिफरन्सच नाही जाणवत, त्याच्यामुळे
हां, मी सेट करत असते आयब्राज माझ्या मस्काऱ्याने, बट मी असं फिल वगैरे नाही करत. पण ठीक आहे, आता आहे तर करूया. हे तर प्रोडक्ट मला आवडलं गाईज. तुम्हाला मला जर दाखवायचं असेल याचं हे स्वॉच, तर हे बघा, हा शेड आहे याचा. आणि मी जसं सांगितलं हायली पिगमेंटेड नाही आहे, विच इज अ गुड थिंग. तुमची आयब्रो पेन्सिल कधीच एकदम पिगमेंटेड नसायला पाहिजे असं मला तरी वाटतं. बट ठीक आहे, ह्या प्रोडक्ट पहिले तर मी लेन्सेसला हे करणार, रेट करणार. आपण प्रत्येक प्रोडक्टला रेट करूया. तुम्ही पण कमेंटमध्ये करा आणि मी पण इथे करते. सो लेन्सेसला मी रेट करणार बिकॉज हे असे तुटलेले निघाले, आणि निघाले की आता माझ्यामुळे तुटले ते मला माहिती नाही, बट माझा एक्सपिरियन्स तर चांगला नव्हता, त्याच्यामुळे मी याला 3 आउट ऑफ 10 देणार. आणि नंतर काय यूज केलं आपण, हे याला तर मी 10 on 10 देणार. आणि हे लॅक्मेचं लुमिलेट, याला मी देणार 8 on 10, कारण की याने छान शीन आणली, बट एकदमही मला असं नाही आवडलं. सो 8 on 10. आणि या पेन्सिलला देणार मी अगेन 8 on 10, कारण की ठीक आहे 8 on 10च देणार. आता नेक्स्ट जे आहे ते प्रॉपरली आता माझी आईज करूया आपण. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे, ते आहे हे मार्स कॉस्मेटिक्सचं आय शॅडो पॅलेट. हे त्यांचं बॅक टू बेसिक्स पॅलेट आहे. याच्यामध्ये 12 शेड्स आहेत आणि मॅट्स पण आहे, शिमर्स पण आहे, एक ब्रश पण आहे. तर असे आहेत ते शेड्स. हे बघा, नाईस, छान आहे, पिगमेंटेड आहे. सो मला आवडलं हे. आता मी यूज करणार आहे. पहिले तर मी हा शेड यूज करते माझ्या पूर्ण आयलिडवरती ॲज अ बेस म्हणून. मी हा शेड यूज करत आहे. मॅट शेड आहे हा. फॉलआउट वगैरे काय माहिती आता कसा राहणार कसा नाही, कारण की मी मेकअप कन्सिलर म्हणजे बेस पूर्ण करून आली आहे. आणि आता जर यांनी खाली असं सांडवलं, फॉलआउट झाला तर बस. मी थोडी जवळ येते म्हणजे तुम्हाला दिसणार. माझं जे कन्सिलर होतं ना मी डोळ्यांवरती लावलं होतं ते मी सेट करत आहे आता यांनी. आता मी शेड यूज करते, एकदम लाईट शेड यूज करायचा मला, त्याच्यामुळे मी हा शेड आणि हा शेड याच्यामध्ये कन्फ्युज्ड आहे. सो मी हा शेड यूज करते थोडासा, एकदम थोडा. फॉलआउट तर सध्या नाही आहे, म्हणजे दिसत नाही आहे मला. आणि हा मी बस असं क्रीज वरती लावत आहे आणि मग ब्लेंड करत आहे. मी एक व्हाईट कलर घेणार आहे, हा इथे लावते थोडं. आता आपण यूज करूया हा शेड. हा तर मी ह्याच ब्रशनी यूज करते, कारण की ब्रशचा पण काही इस्तेमाल झाला पाहिजे ना. कुठला होता, हा होता. थोडासा फ्रॉस्टी शेड आहे, दिसत आहे का, जास्त पिगमेंट, गोल्डन शीन आहे याच्यामध्ये थोडीशी. हा ग्लिटरचा थोडासा फॉलआउट झालेला आहे खाली माझ्या फेसवरती, तुम्हाला दिसणार नाही, इतका नाही झालाय. 2-3 असे ग्लिटर सांडले आहे खाली. ऑलमोस्ट माझे म्हणजे आय शॅडो तो ऑलमोस्ट झालेलाच आहे. खालचा जो पार्ट आहे तो थोडा आपण करून टाकूया का. ठीक आहे, खाली पण हे सेम ग्लिटर लावताय मी. आता मी करणार आहे माझे आयलॅशेस, कारण की आईजमध्ये सध्या तरी मला आयलॅशेसच करायचे आता. आणि त्यासाठी माझ्याकडे आहे, पहिले तर मी मस्कारा लावते, कारण की माझ्याकडे 2 प्रोडक्ट आहेत. एक आहे हे पॅकचे आयलॅशेस, यांचा जो नंबर आहे तो आहे 53 टेपर्ड लॅश, हे आहे नाव याचं. सो हे लॅशेस मी लावणार आहे, बट त्याच्या आधी हा जो मस्कारा आहे तो पण यूज करत आहे. तर हा मेबेलिनचा ग्लॉसिल मस्कारा आहे, आणि हा मी पहिले माझ्या आयलॅशेस वरती यूज करते आणि मग आपण आयलॅशेस फॉल्स लॅशेस लावूया. तर थोडंसं असं, मला हा मस्कारा खूप आवडतो. पहिली बात, दुसरी बात की लावल्या लावल्या याने याचं काम केलेलं आहे. मला हा पहिल्यापासूनच मस्कारा आवडतो, म्हणून मी हा रिस्टॉक केला. बट खूप मस्त मस्कारा आहे हा. कॉलेज गोईंग किंवा ऑफिस गोईंग गर्ल जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट आहे. एव्हरीडे साठी खरंच हा खूप छान मस्कारा आहे. आता मी याच्यावरती लावणार आहे लॅशेस, कारण की ते छान बसतात. मग असे खाली त्यांचं तोंड नाही राहत. मस्कारा लावल्यावर ऑलरेडी लॅशेस आपले ओरिजिनल लॅशेस असे लिफ्टेड असतात, तर मग हे लॅशेस पण असे लिफ्टेड राहतात, खाली असे झुकलेले नाही राहत, झुकलेले. हे आहेत ते लॅशेस. येस,
हा ग्लू आहे स्विस ब्युटीचा, तर हा मी यूज करणार आहे आणि हा ब्लॅक कलर मध्ये आहे. तर माझं जे व्हाईट आयशॅडो आहे ते खराब नाही झालं पाहिजे. पहिले आपण आयलाइनर सारखा ग्लू लावायचा आणि मग त्याच्यावरती लॅशेस लावायचे. लॅशेस मला थोडेसे कट पण करावे लागू शकतात आणि मी ग्लू पण लावून घेतलाय. व्हेरी नाईस. हे आहेत लॅशेस. पहिले मी मध्ये लावते, मग मी ह्या साईडला चिपकवते आणि मग मी या साईडला चिपकवते. एकदम अलग लुक येतो यार गाईज याने. दिसतं का डिफरन्स याच्यात आणि याच्यामध्ये. आता आपण याला थोडंसं कर्ल पण करू आणि त्याला मस्कारा पण लावू. सगळं काही करणार आहे आपण, तर हे निघून नाही आलं पाहिजे. अभि आया ना माझा बिडू. किती सुंदर दिसतंय माझा हा डोळा आणि ह्या डोळ्यातला डिफरन्स यार, मस्त दिसतंय. सेम जे लॅशेस आहे मी इकडे लावून येते 2 मिनिटात आणि मग आपण पुढची स्टेप करू. ओके, मी आलेली आहे आणि मी पूर्ण मेकअप करूनच आली आहे. आणि तुम्ही विचार करत असाल की ही तर फक्त लॅशेस लावायला गेली होती, मग मेकअप का केलं? कारण की आपलं जे न्यू मेकअप आहे ते सगळं संपलं आहे गाईज. आणि इतकंच मेकअप होतं जे मी या व्हिडिओमध्ये ट्राय करणार होती. आणि येस, सगळं मी ट्राय केलेलं आहे तुमच्यासमोर आणि हा आहे फायनल लुक. मी काहीतरी वेगळं करायचं ट्राय केलेलं आहे, म्हणजे लेन्सेस, लॅशेस. मी इतकं काही असं सगळं करत नाही डेली बेसिसमध्ये आणि व्हिडिओजमध्ये पण मी नाही इतकं लावून येत. बट कधी कधी वेगळं ट्राय करायला पाहिजे. आणि तुम्ही सांगा सूट करत आहे की नाही. मला आय डोंट नो, मी काही बोलत नाही, तुम्हीच बोला. अँड येस, थोडंसं दुरून बघितलं तर थोडंसं डरावणं तर वाटत आहे, बट ठीक आहे. अँड हे सगळं होतं न्यू मेकअप, जे मला ट्राय करायचं होतं ते पण तुमच्यासोबत. आणि माझी ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा होता मला तुम्हाला, कारण की तुम्ही मागचा जो माझा रिव्ह्यूवाला व्हिडिओ होता रुचा ब्युटीचा, तुम्हाला खूप आवडला होता. सो आय थॉट की तुम्हाला असे रिव्ह्यूवाले व्हिडिओज आवडतात, सो आणखीन एक करून घ्या. सो हा आहे तो व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा लुक आवडला असेल. यातलं कुठलंही मेकअप जर तुम्हाला घ्यायचं असेल, ट्राय करायचं असेल, तर त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तुम्ही तिथनं चेक करू शकता, तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर दोस्तो सबस्क्राईब करा. 30K करायचे आपल्याला. अँड येस, आय गेस दॅट्स इट. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.